जा रे. काय काय? मग फोन कुणाचा होता? प्रियाचा फोन आलता. तिला काय हवंय आणि आता? अगं काय नाही ग, वहिनीची चौकशी करायला फोन केला, पण त्या नेत्रांनी बोलूच दिलं नाही मला, लगेच फोन ठेवून दिला. शाबास. सत्या, हॉस्पिटलमधून आलास ना? होय. सध्या काय रे, तणावात दिसतोय. शाली बरी आहे ना? काय बरी आहे. मग एवढा हैराण का दिसायलास? तुम्हा दोघींशी काहीतरी बोलायचंय मला, महत्वाचं. या बसा. नाही, राहू दे, बोलतो. आजी, मी मंजिरीला घटस्फोट देण्याचं ठरवलंय. अभिजित सरनाईक साहेब, पुढे आमच्या वहिनी. वहिनी म्हणजे गरीब गाय, धरावेत त्यांचे पाय. अहो, युअर डॉटर इज गंगाज वॉटर. पण हे राहिलंच मेन. आम्ही कुणाच्याही पाहुण्याच्या घरी गेलो की गिफ्ट घेऊन जातो. बिस्किटे त्यात गोड ग्लुकोजची, शुगर फ्री. तुला अर्धा मिनिट देतो, तेवढं तुला जे काय बोलायचं ते बोल आणि चालतं. तुम्ही समग्र साहित्य तांबडे बाबा हे ग्रंथ वाचलेले दिसत नाहीये. त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय, अतिथी देवो भव. असो, अर्धा मिनिट तर अर्धा मिनिट संपवतो आम्ही त्यात. तुमच्या मुलीला त्या मुधोळकर पासून घटस्फोट हवाय ना, त्या कामी मदत करायला मी झालेला आहोत. अरे, आय फिनिश्ड इट इन 17 seconds ओनली, वेल इन ऍडव्हान्स. ठीक आहे, आता चालतो मग. अहो, आम्ही तुमची मदत करायला आलो आहोत सरनाईक साहेब. मला त्याची गरज नाही. असं कसं बोलता तुम्ही? आपल्याला हवं ते साध्य करण्यासाठी आपल्या मृत्यूची बातमी पसरवणारा साप येतो. त्या सापाशी लढायला तुम्हाला एखादं मुंगूस नको का? मुंगूस. कन्सिडर टू बी लकी. शुभ असतं ते. उदाहरणार्थ, आपण जेव्हा गाडी चालवतो, एखादं मुंगूस आडवं जात आपल्याला, आपण काय म्हणतो? ते बघा मुंगूस, ते बघा मुंगूस. पाठीमागं बसलेली माणसं म्हणतात, ते बघा मुंगूस, ते बघा मुंगूस. का? कन्सिडर टू बी लकी. शुभ असतं ते. तुम्ही लकी आहात, तुम्हाला आता एक मुंगूस आडवं गेलं म्हणजे मी. बघा, मुंगूस स्वतःहून स्वतःची गाडी चालवत तुमच्या दाराशी आलेलं आहे. बघा, त्याचं स्वागत करायचं की त्याला रवाना करायचं? बस. अरे दादा, तू शिवराज, तुला उशीर होतोय, निघतो. अरे दादा, या माणसाला तुला उशीर होतोय, निघ. दादा, तू मोठी चूक करतोयस. माझं मी बघेन, तू निघ. लकी आहात तुम्ही, तुम्हाला मुंगूस आडवं गेलं. अरे आतापर्यंत मंजिरीला घरी परत आणण्यासाठी मरमर करीत होतास तू. सध्या अरे काय झालं? मंजिरी परत तुला काय बोलली का? का सरनाईक साहेबांशी काही बोलणं झालं तुझं? आजी, आजपर्यंत माझं आणि मंजिरीचं लगीन टिकावं म्हणून या घरानं, या घरातल्या माणसानं खूप प्रयत्न केले, खूप किंमत मोजली. अगदी आईच्या जीवावर बेतण्यापर्यंत किंमत मोजली आपण. अरे पण नाही आते, आता नाही. जेव्हापासून हे लगीन झाले तेव्हापासून आपल्या घरात काही ना काहीतरी त्रासदायकच घडतंय. सतत कलह, सतत क्लेश. हे कुठे ना कुठेतरी थांबायला हवं, कारण या सगळ्यातून घरातला एक माणूस भी सुटलेला नाही. प्रत्येकाला त्रास, प्रत्येकाला क्लेश. बस. सध्या अरे नाही आजी, मी समजा विचार करून मगच बोलतोय. आमचं लगीन झाल्यापासून सुखाला पर्क झालंय हे घर. आता आणखी काहीतरी विपरीत घडण्याच्या आधी
मला हे समजा थांबवायला हवं. मी मान्य करतो समजा चुका माझ्याच आहेत, पण मग त्या चुकांची दुरुस्ती बी मलाच करायला हवी, नाही का? या घराची आणखी वाताहत मी माझ्या डोळ्याने नाही बघू शकत. मंजिरीपासून वेगळं होणं हाच एक उपाय आहे आता. अरे पण सध्या दुःखाचे दिस बघितले तसे सुखाचे दिस बी आपण बघितलेच की. होय, पण हिशोब केला ना आजी तर दुःखाचंच पारड जास्त जड आहे. नुकसानीतला व्यवहार आहे हा, आणि तुला माहित आहे नुकसानीतले व्यवहार मी कधी करत नाही. सध्या अरे तुला यो समजा व्यवहार वाटतोय. अरे मंजिरीवर तुझं प्रेम हाय. होय, हाय, ते असू दे, पण माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही त्रास भोगायची काही गरज नाही. आणि अजय, हे मी तुम्हाला विचारत नाहीये, मी तुम्हाला सांगतोय. माझा निर्णय पक्का झालाय, तो फक्त कळवायचा होता तुम्हासनी. आहे आता कसं होणार ग? सत्यानं एकदा ठरवलं तो माग हटत नाही बघ. अगं पण तो वेगळं होण्याचं बोलून तर गेला, पण शुभ्रा enemy is our friend. It's not new, it's very old trend. शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो. तो मुधोळकर आपला एक नंबरचा शत्रू आहे. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आपले सुरू. जिंको किंवा मारो, जिंको किंवा मारू, म्हणजे मारू, 200% मारू आपण त्याला. मुद्द्याचं बोल. तेच मला हेच आवडतं बघा तुमचं. मला पहिल्यापासून तुमचा नोकर असल्यापासून मला तुमचं हेच फार आवडतं. डायरेक्ट मुद्द्यावर येतो तुम्ही, मुद्द्यावर मी पण येतो. आमच्या मंदिरी वडींना डिवोर्स पाहिजे ना, घटस्फोट पाहिजे ना, शी वॉन्ट्स डिवोर्स ना. ते बघा, हे कोल्हापूर मधल्या नामवंत वकिलाची फौज बायोडाटा सगळं आणली, पाठीमागे त्यांचा नंबर आहे. हे बघा, हे दुधाणे वकील, त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका, फार कार्यक्षम हुशार वकील आहेत ते. हे बघा, हे करपे वकील, यांच्या पाठीमागची पुस्तकं बघा, त्याहून त्यांचं ज्ञान लक्षात येतं. आणि ह्या रेखा हसबनीस मोरावळेकर, जेवढं मोठं नाव तेवढीच मोठी फी घेतात त्या. अतिशय हुशार बाई, अतिशय कार्यक्षम बाई. स्वतःचेच त्यांनी 2 घटस्फोट घडून आणले. म्हणजे बघा काय ताकद असली या वकील बाईची. आमचे ऍडव्होकेट ठरलेले आहेत. पुढे बोल. ठरले आहेत ना, ठरलेले असू द्या, पण तशी बंदूक ना साहेब, असा दारोगोळा पाहिजे. आणि या मुधोळकरच्या विरोधात माझ्याकडे खास दारोगोळा आहे. ती छळलं त्यांनी आमच्या मंदिरी बहिणींना. युअर डॉटर इज गंगाज वॉटर. मंदिरी बहिणी म्हणजे गरीब गाय धरावे त्यांचे पाय, असे आमच्या पूजनीय मंदिरी बहिणी. एवढंच काय, आमच्या मिसेस, आमच्या स्वतःच्या मिसेस त्यांनी आमच्या घरातून उचलून स्वतःच्या घरात नेऊन ठेवल्या. आणि सध्या त्या अनघा राजे नावाच्या बाईच्या नादी लागलाय. लफडेबाज, लफंगा माणूस. अहो, धंद्यात मार खाल्ला या माणसाने. आम्ही याला मदत केली तर त्यांनी बोगस कंपनी स्थापन करून आमच्या तोंडाला पानं पुसली. बरं, काही बोलायला गेलो तर आक्रच थाळेपणा करतो, अंगावर धावून येतो, मारामाऱ्या करतो. काय करावं या माणसाला मला सांगा. अहो, आमच्या मंदिरी वडींना किती त्रास दिला तुम्ही. लग्न तरी कसं लावून दिलं साहेब याच्या. आणि मी इथं बोलतो ना, हे मी कोर्टात सुद्धा बोलायला तयार आहे साहेब. ठीक आहे, मी माझ्या वकिलांशी बोलतो आणि ठरवतो. कळवतो तुला. असो, तुम्ही आमचे मालक आहात, ठीक आहे.
पण या मुधोळकर विरुद्धच्या लढाईत आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. डन. डन. हा हात हातात घ्या मालक. हा हात तुम्हाला खूप हात देईल. तुमच्या फायद्याचा आहे हा हात. सरंजामशाही वृत्ती, सरंजामशाही वृत्ती. भांडवलदार, तुम्ही मालकच राहणार, आम्ही कायम नोकरच राहणार. तुम्ही आम्हाला कायम नोकरच मानणार. असो, पण मी माझ्या कर्तव्याला जागणार. आय विल अवेक माय ड्युटी. हात आत्ता मिळू नका, पण जेव्हा कधी वाटेल तेव्हा हा हात इथून या फोनवर घ्या, मला एक कॉल करा. आय विल बी देअर ॲट युअर डोअर स्टेप. गाणं प्रथम पुरुषी एकवचनी आहे, पण तुम्ही त्याला आदरार्थी घ्या. तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा. मेरा साया. वहिनी येतो, येतो. मेरा साया, मेरा साया, मेरा साया. गौरा, काय रे, कसलं टेन्शन आहे एवढं? नाही, काही नाही. तू आराम कर ना नेत्रा. तू काय एवढा अस्वस्थ आहेस मला सांग बरं आधी. नाही नेत्रा, नेत्रा, दादानी मला सांगितलं की तो स्वतः वहिनींपासून डिवोर्स घेणार आहे. काय? हो, काल रात्रीच आमचं बोलणं झालं. अरे पण असं कसं होऊ शकतं? तू तू समजवलं नाहीस का दादांना? नेत्रा, तुला वाटतं का मी प्रयत्न केला नसेल? अगं, पण त्यांनी मला बोलू तर दिलं पाहिजे. सरळ स्वतःचा निर्णय ऐकवला आणि त्याच्या रूम मध्ये निघून गेला. नाही रे गौरंग, असं होता कामा नये. हो, मलाही तसंच वाटतं. पण आता दोघांनी निर्णय घेतला म्हटल्यावर काय करणार आपण तरी? बरोबर आहे. अर्थात आपण त्यांच्यामध्ये नाही बोलू शकत, पण मला शुभ्राची काळजी वाटते रे. पुढं गोंडस लेकरू ते, आणि दादा वहिनी सुद्धा. खरं तर त्यांचं किती प्रेम आहे एकमेकांवर. मग काय एकत्र सुखाने नाही राहू शकत आहेत ते? नियतीचे खेळ सगळे. आणि काय नाही, हे सगळं असं नियतीवर सोडून नाही चालणार. मला काय वाटतंय, प्रिया जी काही कट कारस्थानं करते ती जर त्यांच्या समोर आली, प्रियाचं सगळं पितळ त्यांच्या समोर उघडं पडलं ना, तर हा अनर्थ टळेल, नक्की टळेल. दादा आणि वहिनी पुन्हा एकत्र येतील. आय एम शुअर ऑफ इट. सायलेन्स. हे काय, आज सकाळी सकाळी दारू पिऊन? सायलेन्स. सकाळी सकाळी दारू? मला तर आठवत पण नाही मी कधीपासून दारू करते. हे तुला काय करायचंय का? हा, मला न सांगता कुठे पण चालत असतेस तू. मग कुठे जाते, कशाला, कुठे ना, कशाला, कुठे, काय चाललेलं असतं तुझा? सुहास प्लीज, हे बघ, उगीच माझ्यावर घसरू नको. सायलेन्स. नाही, घसरू नको म्हणजे काय? घसरू नको म्हणजे काय? तुला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ना?
डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलेलं आहे. त्याला समजायला पाहिजे तर स्वतःचा संसार जर सांभाळू शकला नाही तो, आणि माझ्या संसाराचे 3-4 वाजवायला निघालाय. कोणाबद्दल गरळ ओकणं चालू आहे? खरं ओकते मी, खरंच बोलतोय. समजायला पाहिजे त्याला. त्याला म्हणजे नक्की सायलेन्स. त्याला म्हणजे त्यालाच ज्याला तू भेटायला गेले होतेस ना, त्यालाच सत्तेची तू मुधोळ करणार. हे बघ तू वाट लावलेस वेगळ्या सत्तेची. सत्यजित, मंजिरीला घटस्फोट देण्याचा तुझा निर्णय ठाम आहे? सध्या टाइमपास होत नाहीये माझा, म्हणून अफवा पसरवली मी. सत्यजित, तू तू काय काय फालतू प्रश्न काय विचारतेस? तू जो काही ऍक्सिडेंटचा तमाशा केला होतास ना, त्याबद्दल अख्ख्या जगाची बोलणी खाल्लेत मी. आता आणखीन तू नको. का मला नाही झाला त्रास? तुला कल्पना आहे तू? नाही नाही, बोलायचं नाही असं ठरवलंय ना. हे बघा ना ग, मी खूप मोठा गुन्हा केला, मान्य आहे मला. पण म्हणून मंजिरी आईला जे काही बोलली ते बोलण्याचा हक्क तिला नव्हता. आज तिच्यामुळेच आई. सत्यजित, जे काही झालंय ते खूप दुर्दैवी आहे, मान्य आहे मला. तो नशिबाचा भाग आहे. मंजिरी जेव्हा रागाच्या भरात त्यांना बोलली असेल तेव्हा तिला सुद्धा कल्पना नसेल ना की त्याचा परिणाम असा काहीतरी होणार आहे म्हणून. तुझा पॉइंट काय आहे? पॉइंट हा आहे की एकदा छातीवर हात ठेवून सांग, आजही मंजिरीवर प्रेम करत नाहीस म्हणून. करतो, खूप प्रेम करतो. तिचं दुसऱ्या एका पुरुषाबरोबर अफेअर आहे असा जेव्हा ठाम समज होता ना, तेव्हाही तिच्यावर प्रेम करत होतो, मरेपर्यंत करत राहील. पण माझ्या आयुष्यात मंजिरीला जागा नाही. नाही, का? कारण मंजिरीमुळे ती व्यक्ती धोक्यात आली आहे जिला मी या जगात सगळ्यात जास्त जपतो, माझी आई. आता नाही. बरं, कसं काय करायचं ठरवलंस हे सगळं? पुन्हा वकिलाला भेटल्यास? आपल्या फर्मचे लॉयर आहेत ऍडव्होकेट करमरकर. ते स्वतः फॅमिली मॅटर्स हँडल करत नाहीत, पण त्यांनी एका वकिलाचा रेफरन्स दिलाय, ऍडव्होकेट किरण म्हणून. हा काय, त्यांनाच भेटायला चाललोय आता. ऍडव्होकेट किरण? बर. यंग मुलगा आहे, पण करमरकर म्हणत होते की खूप प्रॉमिसिंग आहे. चलो, मी ऐक, आजपासून तू हॉस्पिटलला यायचं नाहीस, कारण अजयला जर कळलं तर. बघू. नाही, बघू नाही, बंद म्हणजे बंद. मी बोलतोय ना एकदा. मगाशी मलाही खूप बोलायचं होतं, पण मी माझं तोंड बंद ठेवलंय ना, सो तूही तेच करावंस अशी माझी अपेक्षा आहे. प्लीज. मला मंजुषाला रिलीव्ह करायला हॉस्पिटलला जायचंय, सो तुझ्याशी बोलत बसायला वेळ नाही करत. बाय. अनघा, तुम्ही दादा होळकरला या घरात एंटरटेनच कसं केलं बाबा? तुम्हाला माहिती आहे तो इतका नीच आहे की. तुझा नवरा नीच आहे, त्याला सुद्धा या घरामध्ये वेळोवेळी घेतलंच ना मी. तुम्ही यांची आणि दादा होळकरची तुलना करताय? त्या दोघांमध्ये फारसा फरक असं मला वाटत नाही. दोघेही तितकेच कपटी, कारस्थानी आणि हलकट आहेत. बाबा प्लीज,
त्याला नावं ठेवल्यानंतर अजूनही तुला राग येतो? नाही, प्रश्न तो नाहीये. पण दादा होळकर सारख्या माणसाला तुम्ही कसं काय जवळ करू शकता? मला फक्त एवढंच म्हणायचंय की त्याच्यापासून आपण 4 हात लांब राहिलेलं जास्त बरं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट मंजिरी ही आहे की शिवराजनं तुझ्याकडे जी काही चहाडी केली आहे ना, ती अर्धवट माहितीच्या आधारे केली. हो, दादा होळकरला मी दाराबाहेर न काढता त्याला घरात घेतलं, त्याला बसायला दिलं, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. हा काही गुन्हा नाहीये. आणि त्यानंतर आमच्यामध्ये काय बोलणं झालं ना, ते तुझ्या लाडक्या काकाला माहित नाहीये. काय बोलणं झालं तुमच्या? ते काय महत्वाचं नाहीये विशेष. आणि दादा होळकर काही पहिल्यांदाच आपल्याकडे आला नव्हता. यापूर्वी सुद्धा त्याने अनेक फोन्स मला केले होते ना. मुधोळकरची कंपनी जेव्हा बुडीत निघाली होती तेव्हा दादा होळकरनं मला ऑफर दिली होती की तुमचं वजन वापरून या मुधोळकरला कुठेही कर्ज मिळणार नाही याची व्यवस्था करा. तेव्हा मी त्याला उडवून लावलं होतं आणि कोणालाही सांगायला गेले नव्हते. माझे अधिक आहे, दादा होळकर किंवा सत्यजित मुधोळकर सारखे तकलाद नाहीये. बाबा, आय एम सॉरी. मी काही कमी जास्त बोलले असेल तर माफ करा मला. पण मला फक्त इतकाच म्हणायचंय की दादा होळकर सारख्या माणसाला आपण आपल्यापासून 4 हात लांब ठेवलेलं जास्त बरं आहे. दादाच काय, अशा अनेक फडतूस माणसांना आपल्या आयुष्यातून लांब ठेवायचे मला. तेच करतोय मी सध्या.